फळाफळांचा मळा पाहिजे, आनंदाचा वारी सोहळा पाहिजे. गावामध्ये मंदिरं कमी असतील तरी चालतील, पण सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशा तुमच्या सुंदर अशा जालिंदर नगर प्रशालेतील गुरुजनांना वंदन करून तुम्हा हुशार सद्गुणी विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. जसं वाले सरांनी ध्येय गाठलं डोक्याने चालून. वाबळेवाडीची शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली असताना त्यांना इकडे पाठवण्यात आलं. खेडेगावला 8 विद्यार्थ्यांचे 130 विद्यार्थी करून आदर्श अशी शाळा निर्माण केली. 1 कोटीचे अनेक बक्षिसं मिळवली. त्या वारे सरांसारखं तुम्हाला बनायचंय. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण. क्षणाक्षणात मी तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही, तुमच्या डोक्यात घुसल आणि त्यामुळे तुम्ही वारे सराचा आदर्श घेऊन काहीतरी मोठे बनाल आणि मोठे बनालच. त्याप्रमाणे चांगले बनाल, गुणी बनाल, सद्गुणी बनाल, यासाठी माझा प्रयत्न आहे. शिकून म्हणजे शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं असतं. लहानपणी तुम्ही एक गोष्ट वाचली, 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्यातला एक जिंकतो. कोण जिंकतो? मला सांगा, ससा चपळ होता तरी कासव जिंकला. का जिंकला? कारण तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही, त्याने कंटाळा केला नाही. आणि मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक कथेमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? काय बोध घ्यायचा? प्रत्येक धड्यामधून काय धडे काय फक्त प्रश्नोत्तर लिहून पाठ करून पास होण्यासाठी नसतात. प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी बोध घ्यायचा असतो, प्रत्येक धड्यापासून काहीतरी धडा घ्यायचा असतो. या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच त्या कासवाप्रमाणे तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी खरं तर मी तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही वाले गुरुजींच्या शाळेतील विद्यार्थी आहात. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणारच. मोठा होण्याबरोबर मग चांगलाही झाला पाहिजे. असं बऱ्याच जणांना असं वाटतं, अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी बुटका, मी काळा, मी लुकडा, मी कसा मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. तुम्हाला भारताच्या राष्ट्रपतीचं नाव माहित आहे? कोण? कोणत्या जाती जन्मल्या? काय कलर होता त्यांचा? मग माणसाला देवानं कोणता कलर दिलाय? देवानं आपल्याला कोणत्या घरात जन्माला घातलंय हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्माल्यानंतर मृत्यूपर्यंत जो महत्वाचा प्रवास शिक्षण, आणि ते शिक्षण ही संधी एकदाच येते. शिकून सोडून तुम्ही कसे? बघा, द्रौपदी मुर्मूंचा इतिहास तुम्हाला माहित असेल. वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे आई वडील खदानीत वाढल्यानंतर अनाथ आश्रमात शिकल्या. पहिलीपासून इतक्या मन लावून शिकल्या फार मास्टर डिग्री पर्यंत. आणि मास्टर डिग्री नंतर त्यांच्या 6 डिग्री आहेत. मास्टर डिग्री नंतर 6 डिग्री आहेत. त्यांचा कलर पाहून राष्ट्रपती बनवलं नाही, त्यांची जात पाहून राष्ट्रपती बनवलं नाही, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं टॅलेंट पाहून राष्ट्रपती बनवलं. मग तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुमचं दुसरं उदाहरण हे कोण आहे? APJ अब्दुल कलाम. कोणत्या जातीमध्ये जन्मले? कोणत्या जातीत जन्मले महत्वाचं नाही, त्यांची परिस्थिती काय होती. लहानपणी त्यांच्या आई वडिलांना शिक्षणासाठी पैसा नव्हता. एकदम गरिबी हालाबीची परिस्थिती. ते लहानपणी पहिलीपासून पेपर टाकायचे माहिती तुम्हाला? बरोबर पेपर वाटायचे आणि पेपर वाचता रद्दी मधलं एखादं पान उरलं तर त्या मागच्या पानावर एखादे लेख असायचे. ते लेख ते वाचायचे. ते लेख इतके त्यांनी मन लावून वाचले, इतके लेख वाचले, दर दिवस वाचले. आणि मग त्यांना प्रेरणा मिळाली, अरे आपणही काहीतरी करू शकतो, आपणही काहीतरी करू शकतो. जशी वारे गुरुजींना प्रेरणा मिळाली, आपणही शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो, तसं त्यांना प्रेरणा मिळाली. आणि मग त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये प्रवेश घेतला आणि आपले मिसाईल मॅन,
पहिले राष्ट्रपती बनले APJ अब्दुल कलाम. आपण कोणत्या जातीमध्ये जन्मलो, देवानं आपल्याला कोणता रंग दिला हे आपल्या हातामध्ये नाही, पण जन्मल्यानंतर आता जो प्रवास आहे कसं मोठं बनायचं आणि कसं चांगलं बनायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही एक नाव आहे PT उषा, कोण होती? तिचा इतिहास माहिती आहे तुम्हाला? मग तिला शाळेचा इतका कंटाळा, 5वी 6वी पर्यंत गेली की अर्धे दिवस शाळेत जायची, अर्धे दिवस शाळा शिकायचीच नव्हती तिला शाळा शिकायची नव्हती. आता त्यावेळेला पटसंख्या कमी असल्यावर गुरुजींना पोरं शोधायला आले, ही पोरं कुठं कुठं शाळेत काय येत नाहीत. एका शिक्षकाला पाठवलं तामिळनाडूत, ती खेड्याची मुलगी ती शेडामागे डोंगराकडे गेली होती. डोंगराच्या रस्त्याच्या कडेला बाजूला उभी होती. तिनं पाहिलं आपले गुरुजी आले आणि गुरुजी आल्यावर ते धूम टकाट पळाली, डोंगरावर डायरेक्ट पळाली आणि त्या गुरुजींनी पाहिलं ही पोरगी का काय वाऱ्यासारखी पळाली. गुरुजींना हेरलं, तसं वारे गुरुजींना हेरलं का तुम्ही हेरे आहात, तुम्हाला कसे पैलू पाडायचे आणि तुमचं जीवन कसं सोन्याचं बनवायचं हे वारे गुरुजींनी जसे अनेक विद्यार्थी घडवले तसे त्या शिक्षकांना हेरलं. अरे पोरगी काही हैवान वाऱ्यासारखी पळाली की तिच्या पालकांना भेटले. पोरगी सापडलीच नाही, डोंगरावर गेली आणि पोरगी सापडली नाही. संध्याकाळी शिक्षक तिच्या वडिलांना भेटले, त्यांना विनंती केली तुमच्या मुलींना शाळेत पाठवा, आम्ही तिचं करिअर घडवतो. मग तिला मुलगी दुसऱ्या दिवशी वडील शाळेत घेऊन आले. शाळेत घेऊन आल्यावरती मुलगी बरेच नाखुशीने बसली, पण तिच्या आवडीचा जो प्रकार त्या दिवशी खेळाची स्पर्धा शिक्षकांनी घेतली आणि 7वी पर्यंतची शाळा होती. ती मुलगी 5वीला होती. 5वीची मुलगी शाळेमध्ये एक रनिंगची स्पर्धा घेतली आणि ती मुलगी 7वीच्या विद्यार्थ्यापेक्षा धूम पळाली आणि मग त्या मुलीला बक्षीस देण्यात आलं. बक्षीस देण्यात आलं, सत्कार केला. ती गावामध्ये शाळेमध्ये पहिली आली, मग तालुक्याच्या स्पर्धेमध्ये उतरवली, जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये उतरवली आणि मुलांना प्रत्येक ठिकाणी त्या मुलीनं गोल्ड मेडल मिळवलं. आपल्या राज्याच्या तामिळनाडूच्या स्पर्धेमध्ये तिचा पहिला नंबर आला आणि मग भारताची स्पर्धा झाली, तिथेही तिनं गोल्ड पदक मिळवलं. परंतु त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी बेजिंगला आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये तिचं पदक फक्त 9 सेकंदानं उठलं. किती सेकंदानं? मग तिने हार मानली का? तिने हार मानली नाही, तिने तयारी केली. रोज तिने आपल्या गावापासून दुसऱ्या गावापर्यंत 5 किलोमीटर रोज सराव करायची. हसतो काय म्हणता? कंटाळा आला तुला नाही ना? त्या गावापर्यंत सराव करायची. प्रत्येक दिवशी सराव करताना सकाळी 6ला उठायची, दिवस उगवला की सराव करायची. त्या गावातून प्रत्येक माग करायची. सतत 2-3 महिने सराव केला तरी 9 सेकंद तुटले नाही. पण एक दिवस काय झालं, जशी पलीकडल्या गावामध्ये पोहोचली, 5 किलोमीटर त्या गावातून माग वळली, तसं त्या गावामध्ये कुत्र्यांची भांडणं लागली होती. कुत्र्यांची भांडणं पाहिली का कशी ओळखतात? आपल्याला भीती वाटते ना. कुत्र्यांची भांडणं लागली होती. मग एक कुत्र तिच्या माग आलं, एक कुत्र तिच्या माग आलं. बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या माग लागली. त्याला वाटलं सगळी कुत्री माझ्या माग लागली आणि मग त्या कुत्र्याच्या भ्यानं तंगाट पळाली, घुंगाट पळाली, चिंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तोडले आणि दुसऱ्याच वर्षी आपल्याला अमेरिकेमध्ये स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये भारताला पहिलं पदक PT उषाने मिळवून दिलं. मला सांगा, मला का पळाली? जीवाच्या भयाने, म्हणजे जीवाच्या आकांताने. कुत्र मला मारते किंवा काय, धावते किंवा काय, जीवाच्या आकांताने पळाली. तसं जीवाच्या आकांताने तुम्ही अभ्यास केला ना, जीवाच्या आकांताने तुम्ही स्टडी केली, वाले गुरुजींच्या कष्टाचं फळ होईल. मुलांनो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि मग भाड्या घालू का गोळ्या? लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको असं कोणी म्हणणार आहे का? मग तुम्हाला मोठं होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. फक्त काही शत्रू आहेत, काही शत्रू आहेत ते तुमच्या आतमध्ये आहेत. कोणते कोणते शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये? आळस, कंटाळा, बेफिकिरी, त्यापेक्षाही भयंकर, त्यापेक्षाही भयंकर डेंजर, महाविघातक असे काही तुमचे दुश्मन आहेत. ते तुमचे जानी दुश्मन आहेत.
ते तुम्हाला फार आवडतात, जीवापेक्षा प्रिय आहेत. आता ह्या शाळेमध्ये मुलांना शिस्त आहे म्हणून तुम्हाला ते भेटत नसतील, परंतु अलीकडे बऱ्याच मुलांना ते दुश्मन जाणी दुश्मन फार आवडतात. अगदी अभ्यास गृहपाठ होमवर्क सोडून ते त्यांच्या पुढे टुळू बघत बसतात आणि म्हणतात तुझ्यात जीव रंगला. टीव्ही, मोबाईल, डीजे. आता डीजेची गाणी वाजल्यावर मला सांगा, तुमच्या ते बरीच हुशार चला दिसतात. डीजे पुढे कोण चांगलं नातं असलं का? डीजे पुढे नाचतात का? सगळीच नाचतात मित्रांनो. डीजे, मोबाईल, टीव्ही हे तुमचे जाणी दुश्मन आहेत. मला सांग बाळा, डीजेचा आवाज किती नाजूक असतो, मंजूळ असतो का? अहो डीजेचा आवाज एवढा मोठा असतो, डीजे रस्त्यावर असल्यावर घर दणकतं, भांडी हातात. मला सांगा, तुमची डोकी त्या दगडमातीच्या भिंतीपेक्षा निभार असतात घर दर करतं. डीजे पुढे जाऊ नका. तुम्हाला माहित नसतं परिणाम, कल्पना, डेंजर, धोका, खतरा तुम्हाला माहित नसतो. मोबाईल, टीव्ही, डीजे जवळ जाऊ नका. आणि मोबाईलची तुम्हाला सध्या गरज नाही, फक्त शैक्षणिक गोष्टीसाठी सरांच्या परवानगीनं एवढंच काय करायचं करा. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. मी तुम्हाला सगळ्यात लहानपणी कोणता मुंगी बरोबर. मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतात बरोबर. मग ती मुंगी सांगा, मला सांगा, मुंगी सरळ लाईन मध्ये असते, शिस्तीमध्ये असते. मुंग्या कधी इकडे तिकडे पडताना बघितल्यात का? लाईन मध्ये पडलेले असतात. आणि ते पहिली घर, आता सिमेंटची घर झाली, पहिली घर मातीची असायची. मातीच्या घराच्या कोपऱ्यावर कोणतरी मुंग्याचं घर असायचं. बाहेर जाऊन आपल्यापेक्षा जास्त वजनाचा ज्वारीचा भाजीचा कट पाठीवर घेऊन ते आपल्या घरामधल्या भिंतीवर चढतात. आणि चढताना त्या वजनाने, ज्वारीच्या वजनाने धान्याचा कण त्यांच्यापेक्षा डबल वजनाचा असल्यामुळं त्या खाली पडतात. खाली पडल्यावर परत खाली येतात, परत खाली उतरतात. आपल्यातली सगळी ताकद वापरून तर धान्याचा कट पाठीवर घेतात आणि आपल्या बेळामध्ये धान्याचा साठा करून ठेवतात. मला सांगा मुलांनो, मुंग्या आपल्या घरामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? बरोबर, विचार आहे. महत्वाचं कारण खायला तर सगळ्यांना ते. आपलं धान्य संपलं, आपण पावसाळ्यात छत्री घेतो, मालवणीच्या दुकानात जातो, किराणा आणतो, जे लागत ते आणतो. म्हणून विचार आहे, विचार आहे. किती जण येत होतं पावसाळ्यात? येत होतं ना, हुशार सगळेच हुशार आहे. वारे गुरुजींच्या शाळेत सगळे पोरं लय हुशार. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा बस. पावसाळ्यामध्ये जर मुंग्या बाहेर पडले, त्यांचं धान्य संपलं आणि अचानक पुराचा धोधो पाऊस आला, पुराचा रोंढा आला, तर अख्ख्या मुंग्या वाहून जातील, म्हणजे मरून जातील. मग त्या मुंगीपासून तुम्ही काय शिकायचं? जसं तुम्ही त्या सस्याच्या, कासवाच्या गोष्टीपासून शिकायचं, नियमित रोजच्या रोज अभ्यास गणपात केला तर तुम्ही जीवनाची शैली जिंकणार आहात. तसं त्या मुंगीपासून तुम्ही कशाचा साठा करायचा? ज्ञानाचा, विद्येचा. मित्रांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे आणि श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे, जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली, एखादा गाठून काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये 29चा पाढा असला, एखादी पोएम, एखादा अभंग पाठ असला, कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि मुलांना कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. आपल्याला बंगला बांधायचा आहे आणि खाली पाया आपण दगड गोटे टाकले चालेल का? सिमेंट कॉन्क्रीटचाच पाहिजे. पाया पक्का असावा लागतो. 4थी पर्यंत शिक्षण, 7वी पर्यंत शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे. आणि तो पक्का करण्यासाठी हीच वेळ आहे. कारण एखादा मुलगा 4 दिवस मामाच्या गावाला जातो, एखादी मुलगी मावशीच्या गावाला जाते, एखादं पोरग 4 दिवस पाटलांचा बैलगाडा आणि तिकडेच राहणा करतो. बैलगाडा पर्यायानं तो मुलगा परत शाळेत आल्यावर सरांना जो पोर्शन शिकवला ऑटोमॅटिक मार्ग पडतो. जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर त्या मुंगीप्रमाणे तुम्ही रोजच्या मुंगीप्रमाणे विद्येचा साठा करायला पाहिजे. आता मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? नन्ही चिट्ठी. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चढ़ती है, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चढ़ती है, उभरती दीवारों से 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना ना कभी आखड़ता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती.
कोशिश करने वालों की तुम्ही प्रयत्न करा, अभ्यास करा, तुमची जीवनात कधी हार होणार नाही. एखाद्या वेळेस मार्क कमी पडले तर नाराज होऊ नका. एखाद्या वेळेस मार्क कमी पडली, पीटी उषानं हार मानली का? तिने प्रयत्न केला. एखाद्या वेळेस मार्क कमी पडले, एखाद्या विषयी समजला नाही, पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा, परंतु असफल झाला. असफलता एक चुनौती है. असफलता हिंदी समजतं ना, ही विभक्ता म्हणजे समजतो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की प्रयत्न करा, आयुष्यात तुमची हार होणार नाही. आता तुम्हाला शेवटचं उदाहरण सांगतो. तुम्ही डीजे पुढे चांगलं कोण कोण नाचतात आजपर्यंत? डीजेचं गाणं काय असतं? डीजेचं गाणं काय असतं? काय असतं गाणं? मुंगळा मुंगळा लागले मुंगळ्यासारखं त्याला चाल तरी आहे का? किंवा कावळा काला कावा काट खायगा. काय गाणं? कावळा मुंगळा वाईट वाईट प्राण्यांची गाणी, तरी तुम्ही डीजे वाजणार हात धुवून त्याच्या पुढे नाचता. मला सांगा, जे डीजे पुढे नाचतात त्याच्यातला एखादा संतांचा अभंग ऐकलाय का तुम्ही? अभंग, संतांचा अभंग, संतांचे अभंग आज 700 वर्षानंतर प्रत्येक गावात काकडा भजन हरिपाठ परिपाठ तिथं गायले जातात. तुम्हाला शिक्षणासाठी असतात. तुम्हाला ज्ञानेश्वरांचा अभंग आठवीला आहे. एक पहिलं तो गे काऊ म्हणाल का माग? पहिलं तो गे काऊ कोकता है, शपून गे माये सांगता है. जनाबाईचं एक मीराबाई, तुम्ही नाव ऐकलंय? मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई कोण होते? ज्ञानेश्वर महाराजांची बहीण मुक्ताबाई. तर मीराबाईचं एक भजन आहे. त्या भजनाच्या 2 ओळी तुम्ही माझ्या माग म्हणायच्या, आणि माग म्हणल्याच्या नंतर कुणीतरी त्याचा अर्थ काय मला सांगायचा, आणि त्या ओळीमधून तुम्ही काय घ्यायचे. त्या ओळी मी तुमच्यासाठी म्हणतोय, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचे बघा. जनाबाई मीराबाईचं एक भजन होतं. जैसी लागी लगन म्हणा, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. त्याचा अर्थ काय होतो? जैसी लागी लगन, मीरा हो गई मगन. काय अर्थ होतो याचा? कळला कोणाला? बरोबर. म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती, आणि तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली, आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती, तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. तर मला सांगा, तुम्ही हरिपाठ पाहिला? हरिपाठ, हरिपाठातला एखादा अभंग कुणाला म्हणता येतो? तर हरिपाठामध्ये 38 नंबरचा एक अभंग आहे. 38 नंबरचा एक अभंग आहे. त्याचा अर्थ काय होतो मला सांगा? 2 ओळीचा अर्थ बघा. अवघाची संसार म्हणा, अवघाची संसार सुखाचा करीन. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार सुखाचा म्हणजे संसार म्हणजे कोणाचं म्हटलंय बाळा? अवघाची संसार म्हणजे आपल्या घरातलं म्हटलंय का? पप्पा मम्मी गुड्डी नुटू चौघांचं म्हटलंय का? अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन. तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करीन. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. तर अख्ख्या संतांच्या वाङ्मयामध्ये किती किती तथ्य असेल. तुमच्या शाळेमध्ये पसायदान होतं? पसायदान सगळ्यांचं पाठ आहे. तर ते पसायदान कशातले बाळांनो? हरिपाठात छापलेलं आहे. पण ते पसायदान मूळ कोणत्या ग्रंथातलं आहे? ज्ञानेश्वरीतल्या 1792 ते 1802 नंबरच्या ओव्या म्हणजे पसायदान. माऊलींनी जगासाठी, माऊलींना लोकांनी एवढा त्रास दिला तरी त्यांनी जगासाठी मागितलं. तसं वारे गुरुजींना समाजानं राजकारण्याने एवढा त्रास दिला, त्यांनी तुमच्यासाठी शिक्षण मागितलं.
तर माझी मुलं शिकली पाहिजे. तुम्ही एकच अपेक्षा करा, तुमच्यातला प्रत्येक जण वारे गुरुजींचा आदर्श घेऊन चांगला मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. तुम्ही एक नाव ऐकलंय सावता महाराज? सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून 25 किलोमीटर आरण, सोलापूर हवेच्या इकडल्या बाजूला आहे. परंतु त्यांचं गाव जवळ असतानाही ते कधी पंढरपूरला गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये काम करायचे, मोठ चालू करायचे. आणि तुम्ही ते सावता महाराजांचा अभंग ऐकला असेल? ऐकला नाही? ऐकला? कोणताच नाही ऐकला का? एक बी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाना विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोळला गळा. सावता महाराजांचं गाव जवळ असतानाही ते कधी पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतामध्ये काम करायचे, मोठ चालू करायचे, पाणी द्यायचे, भाजी पिकवायचे, कांदा मुळा पिकवायचे. त्यांनी आपला देव आपल्या कामामध्येच पाहिला होता. तर मला सांगा मुलांनो, सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला. तसा सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? हुशार आहात. वारे गुरुजींच्या शाळेतली मुलं हुशारच आहात. तुमचा देव शिक्षणामध्ये आहे. आता शिक्षकाचा देव शिकवण्यामध्ये, शेतकऱ्याचा देव शेती करण्यामध्ये, काम करण्यामध्ये, तसा तुमचा देव शिक्षणामध्ये आहे. मुलांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. या माळ रानावर आदर्श शाळा उभी करतो. एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे. म्हणून मुलांनो, शिक्षणाची एकही संधी, एकही मिनिट, आठवड्यातला 1 तास सुद्धा वाया घालू नका. कारण ही संधी परत नसते. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. तुम्ही पाखरं पाहिजे? पाखरांना कुठे खाद्य असतं, कुठे पाणी असतं, कुठे चारा असतो, कुठे घरट असतं, कुठे त्यांचं घरट वादळात उडून गेलं तर सरकार त्यांना अनुदान देतं. तरी ती पाखराप्रमाणे विश्वास ठेवा. पाखरांचा थवा उडत उडत येतो. पाखरांचा थवा उडत उडत जातो. एखाद्या लहानशा झाडावर बसतो, आद्या वागतात, पाहणाऱ्याला वाटतं अरे पक्षी पडतील किंवा काय, आद्या वागतील किंवा काय, पक्षी पडतील किंवा काय. परंतु मुलांनो, त्या पक्ष्यांना आधी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आयुष्यामध्ये तुमच्यातला मोठा होणार फक्त 2 अभंग पाठ करा आणि त्याचा आदर्श घ्या. अवघाची संसार सुखाचा करील कांदा मुळा भाजी. प्रत्येक एका वर्गामध्ये एकही खालीपाठ देणार आहे. एक अभंग पाठ करा, परिपाठाला म्हणा. तुमची आदर्श असा शाळा आहे. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, पण मोठा होण्याबरोबर तुमच्यातला प्रत्येक जण चांगला झाला पाहिजे. कारण माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा, शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. संतांचे 2 अभंग पाठ करा. प्रत्येक जण तुमच्या गावामध्ये आठवड्यात रविवार सुट्टी असते ना, आपण घरी असता का? घरी बसून काय करता? तुम्हाला मोठं व्हायचं, सगळ्यांना व्हायचंय ना? नक्की 1 मिनिटाचं काम कराल का? 1 मिनिटाचं काम आहे. मला सांगा, घरी येऊन निघताना, तुमच्या शाळेत येताना आई वडिलांच्या किती जण पाया पडतात? आई वडिलांच्या किती जण पाया पडतात? सगळे पडतात. आदर्श शाळा आहे. खाली हात करा. आई वडिलांच्या पाया पडा. तर तुमच्यातला, कारण आई वडिलांचे आशीर्वाद जर पडत नसेल त्यांनी पडा. तर काय होईल? तुम्ही पाया पडायला लागला, तुमच्या आई वडिलांना वाटत अरे आमची सोनी किती गुणाची आहे, आमचा मोने किती शाळा झालाय. आणि मग ते तुमच्यासाठी रक्ताचं पाणी, हाडाची काळ करतील, तुम्हाला शिकवतील. आणि दुसरा महत्वाचा, आठवड्यातला 1 तास. 1 आठवड्याचे तास किती? 1 आठवड्याचे तास 24 सत्र 168. खरोखर तुम्हाला मोठे तो व्हाल. तुम्ही वारे गुरुजींच्या शाळेमध्ये आहात म्हणजे तुम्ही मोठे व्हाल 100%. परंतु मोठ्या बरोबर तुम्ही चांगले झाले पाहिजे, तुम्ही संस्कारी झाले पाहिजे. त्यावेळेस 168 तासापैकी तुम्हाला जर खरंच मोठं व्हायचं असेल, खरोखर मोठं व्हायचं असेल, तर तुम्ही रविवारच्या सुट्टी असताना, घरी असताना संध्याकाळी 6 वाजता तुम्ही काय करता? टीव्ही बघत असता किंवा देवपूजन. मग देवपूजा बरोबर.
देवपूजा 6 वाजता तुम्ही एक काम करा, तुमची आई वडील आजोबा जे कोणी असतील ना त्यांना घेऊन, जर म्हणजे तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो, 1 तास तुम्ही खरोखर मोठं व्हायचं असेल, खरोखर चांगलं व्हायचं असेल, खरोखर संस्कारित व्हायचं असेल, खरोखर सुखी व्हायचं असेल आणि खरोखर समाधानी व्हायचं असेल तर रविवारच्या दिवसाचा 1 तास तुम्ही अर्धा तास हरिपाठ असतो, त्या हरिपाठाला आई वडील आजोबा जे घरामध्ये असतील ना त्याला घेऊन हरिपाठाला जा. आणि तुमच्या पाठीशी राहील. मित्रांनो, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. हरिपाठ माझ्या खिशामध्ये असतात. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. मी बेळगावला असताना दंगलीमध्ये बेळगावला होतो, त्यावेळी दंगलीमध्ये दगडफेक झाली. नेमके माझ्या हरिपाठावर लागले. एका दंगलीमध्ये हरिपाठ, हरी जर तुमच्या खिशामध्ये असेल, हरिपाठ जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर हरी तुमच्या पाठीशी राहील. म्हणून तुम्ही आठवड्यातला 1 तास, फक्त 1 तास इकडे तिकडे भटकण्यापेक्षा, फालतू करण्यापेक्षा, टीव्ही बघण्यापेक्षा, मोबाईल बघण्यापेक्षा आठवड्यातला 1 तास जर तुम्ही आजोबांना वडिलांना जे मोकळे असतील त्यांना घेऊन जर हरिपाठाला गेला तर हरी तुमच्या नक्की पाठीशी राहील. तुमचं जीवन सुखी, समाधानी आणि संस्कारित होईल. ज्ञानोबा तुकोबांचे अभंग हा 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये आपल्याला तारण्यासाठी आहे. की शांताबाई बाबूराव एकच वर्ष येतो, आवाज वाढव डीजे, दुसऱ्या वर्षी दिसत नाही. सिनेमाची, ऑर्केस्ट्राची, डीजेची गाणी एकच वर्षी येतात, दुसऱ्या वर्षी गायब होतात. अरे परत दिसली का शांताबाई? परत नाही दिसली ना? एकच वर्ष. डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं. पण संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये काकडा, भजन, हरिपाठ, परिपाठ गायले जातात. आणि ते फक्त आपल्याला तारण्यासाठी. मुलांनो, अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, आयुष्यामध्ये ज्याचे 2 अभंग पाठ असतील आणि त्याच्या वागण्याप्रमाणे प्रयत्न केला त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. आता जरा तुम्ही माझ्या 1-2 ओळी मागं म्हणत शेवट घेताना, कानडा राजा पंढरीचा म्हणा. वेदा नाही कळला नाही, अंत परजाचा. तुम्हाला कसलं अभंग पाहिजे सांगू का? डीजेचं चालू नाही का, उजुडता सावता माणूस अभंग आहे बघा. चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, प्राण पाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो, टाळ्या जोरात वाजवा आणि जोरात म्हणा. याचं शास्त्रीय कारण आहे, कारण ते जर तुम्ही केलं तर काय होणार नाही तुम्हाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. खरोखर जोरात टाळ्या ज्याने वाजवले त्याच्या हाताला झिंझिंज्या लागणार झालं ना. मग इथं शास्त्रीय कारण म्हणतो. आणि जो जोराने विठ्ठल मानला, जोराने जर विठ्ठल मानला ना, विठ्ठल विठ्ठल म्हणलं आपल्या अंतकरणापासून सगळ्या रक्तवाहिन्या कंपित होतात. आणि हाताला झिंझिण्या आल्या म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होत्या. दिवसातून फक्त हरिपाठाला तुम्ही 5 मिनिटं टाळ्या वाजवल्या, विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर आयुष्यामध्ये जे मोठमोठे रोग होतात, रक्तदाब, बीपी, शुगर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक येणारच नाही. आयुष्यामध्ये येणार नाही. म्हातारपणी इतका खर्च होतो, जी माणसं आळस करतात, मेहनत करत नाहीत, व्यायाम करत नाहीत, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, त्यांचा व्यायाम होत नाही, त्यांना बीपी, शुगर, मधुमेह अनेक प्रकारचे आजार होतात. आयुष्यामध्ये तुम्हाला कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही मोठा, चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकाल. फक्त हरिपाठाला 1 दिवस जो तुमचा रविवारच्या सुट्टीचा असतो, अर्धा तास हरिपाठ असतो, अर्धा तास जाण्या करा.
एवढं करा आणि त्या पक्षाप्रमाणे विश्वास ठेवा. मनामध्ये विश्वास तुम्हाला मोठं व्हायचा असेल तर तुम्ही प्रत्येक जण मोठे होऊ शकता. तुम्ही पाऊस पडला पाऊस मी सांगितलेलं काय कळलं का तुम्हाला? काही फायद्याचं वाटलं? तुम्ही पाऊस पाहिला पाऊस पावसाचे काही थेंब मातीमध्ये पडतात ते विरून जातात. काही थेंब लोहाराच्या तप्त आयरनवर पडतात बाष्पीभवन होतं. काही थेंब आळवावर पडतात क्षणभर ते मोत्यासारखे चमकतात उन्हानं विरघळून जातात. एखादा थेंब सापाच्या तोंडामध्ये पडतो त्याचं विष होतं परंतु एखादा थेंब शिंपल्यामध्ये पडतो त्याचे मोती होतात. माझ्या विचाराचा एखादा चांगला थेंब तुमच्या कानाच्या शिंपल्यामध्ये पडून तुमच्या मनामध्ये साठवून त्याप्रमाणे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. आणि मला बस तुम्ही कंटाळा आला असेल एवढं सांगतो. आयुष्यामध्ये जगा इतका आयुष्य कमी पडेल. शिका इतका डिग्र्या कमी पडतील. दौडा असेल कमनशिबाचा फासा निखळून पडेल परंतु मला प्रयत्न इतका करा या देवाला तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद जय महाराष्ट्र. हरिपाठ देणार आहे. एक अभंग पाठ करायचा आणि एखाद्या आठवड्यातून एक दिवस परिपाठाला म्हणून दाखवायचा. कोण का अरे सगळीच. मी तुम्हाला सगळ्यांना हरिपाठ आणून देईल. आता फक्त मोठी घ्या. एक अभंग अवघाचे संसार सुखाचा करीन. मी सगळ्यांना हरिपाठ तुम्हाला 100 हरिपाठ इथं पोहोचेल. धन्यवाद.